करतायत। मी संतोष शेळके यांना विनंती करेन, संतोष शेठ आपल्या शुभ हस्ते किरण दादांचा शुभ सन्मान आपण इथे करावा। या किरण दादा या, आपला सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे। तुम्ही अतिथी आहेत आमचे। मी त्यानंतर तुकाराम म्हस्कर यांना विनंती करेन, आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं। सुधीर शेळके यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय तुकाराम म्हस्कर साहेबांचा हा शुभ सन्मान आपण इथे पार पाडावा। त्यानंतर रिडगर गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, गावामध्ये शांतता राखणं हे खूप मोठं कार्य हाताशी घ्यावं लागतं। पोलीस पाटील साहेबांना मी विनंती करेन, दीपकजी पाटील आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं। वासुदेव शेळके यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान आपण इथे पार पाडावा। वासुदेव शेळके साहेब आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान इथे करायचा आहे। अमित सर एकदा स्कोर सांगा। धावा संख्या 25, 3 गडी बाद 25। सन्माननीय दीपक पाटील साहेब, पोलीस पाटील रिडगर यांचा हा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतो। तर पुढचा सन्मान आपण करूया। सन्माननीय गुरुनाथ करमेलकर यांना मी विनंती करेन, आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं। पंच TRS घेतलाय का फिल्डिंग टीमचा? वाईडला चॅलेंज त्यांनी केलंय, चेक होईल लगेच, टेन्शन घेऊ नका। चला, ऑन फील्ड डिसिजन इज राईट, त्यामुळे फिल्डिंग टीमने हा रिव्ह्यू गमावला, इट इज अ वाईड। गुरुनाथ करमेलकर साहेबांचा शुभ सन्मान आपण इथे करतो। या आपण या क्रिकेट शृंखलेसाठी त्याने 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आम्हाला केले। मी पिंटू शेळके यांना विनंती करेन, आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या। तर गुरुनाथ दादांचा शुभ सन्मान, खरं तर मोठे योगदान प्रत्येक शृंखलेमध्ये त्यांचं असतं आणि आज या क्रिकेट शृंखलेसाठी तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांनी आम्हाला केलंय, त्याबद्दल आम्ही त्यांचा देखील मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो। तर मी अजून एक मोठी अनाउन्समेंट करतोय। सन्माननीय श्री अविनाश शेळके साहेब ज्यांनी या क्रिकेट शृंखलेसाठी तब्बल 15,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी, कारण एवढी मोठी स्पर्धा पार पडते आणि आज तुम्ही चिंचोली गावचे व्यक्तिमत्व, आज आपल्या गावची स्पर्धा आहे, आपल्या सन्मानाची स्पर्धा आहे, आपल्या गावाच्या प्रतिष्ठेची स्पर्धा आहे आणि आपण सर्वस्व समर्पण करताय, त्याबद्दल आम्ही मनपूर्वक आपलं देखील इथे आभार व्यक्त करत आहोत। तर वली आपण लगेचच कॉम्बॉक्स मध्ये अमितजी म्हात्रे यांचा आवाज आपण ऐकूया। तीसरी ओवर की आखिरी 3 बॉल शेष है, रिडगर का स्कोर है 32, 3 विकेट के नुकसान पे। और जो हनुमान महाड़ूंग की टीम पहले गेंदबाजी कर रहे, टॉस जीतकर आखिरी गेंदबाज है प्रथमेश पाटिल। इस बार बॉडी के ऊपर गेंद टकरा गई, पुल करने के गए थे, लेकिन टप्पा पड़ने के बाद गेंद देखिए शरीर के ऊपर आ गई। लेग बाई के रूप में सिंगल मिलेगा अंपायर सुनील जी तांडेर, मैन पंप बेलवड़ी और सैंडी पालकर जी मैन पंप केवाले। और तीसरे अंपायर बेहतरीन एक खिलाड़ी
सत्यवंजी काकडे साहेब. सन्माननीय बालकृष्ण दादा भोपी रेडगर गावच्या रजनी स्पर्धेचे यशस्वी आयोजक आणि त्यासोबत दशरथ भोपी यांना मी विनंती करीन, आपण व्यासपीठावर येऊन असणार दिसतं बाबा. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि बक्षीस जे होणार आहे, बक्षीस आपण लावतात त्यासाठी एक विशेष विनंती, हॅट्रिकसाठी कोणतंच बक्षीस अनाउन्समेंट होणार नाही. बक्षीस जे असेल सिंगल किंवा डबलसाठी बक्षीस लावा आणि बक्षिसाचे अनाउन्समेंट फक्त दोनदा होईल, एकदा जेव्हा तुम्ही लावाल आणि दुसऱ्यांदा जेव्हा दिलं जाईल. त्यामुळे याची दक्षता तुम्ही घ्या. ही प्रत्येक आम्ही प्रेक्षकाला विनंती करू. जाऊया मैदानामध्ये. आखिरी 2 बॉल शेष, आखिरी 1 गेंद शेष, माफ कीजिए. तो फिलहाल यहाँ मेहमानों का स्वागत हो रहा है और वहाँ थोड़ी सी कमेंट्री बंद हुई थी क्योंकि वो स्वागत करना याद कर्तव्य हमारा. तो फिलहाल स्कोर है 33, लॉस ऑफ 4, आखिरी गेंद. और इस बार वाइड बॉल, ऑप्टम से ज्यादा ही गेंद बाहर अंपायर सुनील जी तांडेल जिन्होंने वाइड घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ स्कोर जाएगा 34 34. देखिए डगआउट से कह रहे घुस के आखिरी बॉल. देखिए इस बार बल्ले का किनारा जरूर लगा है, शॉट थर्डमैन के क्षेत्र में सिंगल मिलेगा. इनिंग हुई खत्म. निर्धारित 4 ओवर में हम देख सकते हैं तो रिडगर टीम का टोटल स्कोर बोर्ड के ऊपर लग चुका है 35 और जीतने के लिए या जय हनुमान क्रिकेट क्लब महालुंगी टीम को चाहिए 36. तो 36 रनों की जरूरत है, तो 9 का प्रति ओवर रन रेट चाहिए. लेकिन फिलहाल इस बार देखा जाए ये बल्लेबाजी कैसी होगी, ये गेंदबाजी कैसी होगी, मैच कौन जीतेगा कौन हारेगा इसका भविष्य हम तो जानते नहीं क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है. लेकिन ये रन रेडगर को रोकना है और ये रन महालुंगी टीम को 36 रन इकट्ठा करना है. लेकिन क्या होगा इसका सीधा विवरण सुनिए. शुभम महाले इनके जुबानी के ऊपर क्रिकेट की कहानी बनेगी. पहली मैच चलते इस बार उत्तरार्ध के लिए उनके पास, लेकिन जहां हमारे मेहमानों का स्वागत करने के लिए हमारे वैभव जी भोपी मौजूद है उनके भी साथ चलेंगे. धन्यवाद. तर या पुढची दुसरी लढत असेल. पुढचा सामना शिवनसई संघाचे संघनायक. आज शिवनसई संघ खरं तर स्वर्गीय श्रीधर पाटील, मच्छिंद्र स्मृती 11 शिवनसई आणि मरियाई 11 कोंडले दोन्ही संघांचे कॅप्टन, त्यांना मी विनंती करू आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचे. बघा आम्ही अगोदरच तुम्हाला या गोष्टीची सूचना दिली होती लाईव्ह लॉट्समध्ये देखील. स्पर्धेमध्ये जेव्हा पहिली इनिंग संपेल त्याच्या वेळेमध्ये तुम्ही टॉससाठी सज्ज पाहिजेत. त्यामुळे कोंडले आणि शिवनसई दोन्ही टीमचे कॅप्टन आपण अगदी टॉससाठी या. खरं तर मान्यवरांची शुभ उपस्थिती होती, त्यांचा सन्मान होत होते म्हणून आम्ही चला कोंडले टीमचे कॅप्टन इथे आलेत. मी शिवनसईच्या कॅप्टनला विनंती करेन लगेचच दाखल व्हा. ओके, थँक्यू सो मच अमित म्हात्रे सर. आपण या ठिकाणी स्पर्धा पाहतोय कैलासवासी दशरथ शेळके स्मृती चषक व माजी सदस्य सन्माननीय सुनीलजी शेळके चषक 2025. आयोजक या स्पर्धेचे सन्माननीय अमरजी शेळके असतील, त्यानंतर अनिकेत उर्फ बंटी शेळके यांनी ऑर्गनाईज केलेली ही टुर्नामेंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आज स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातली पहिली फेरी आणि पहिल्या फेरीतली पहिली मॅच, पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. अधिरावीर 11 रिडगर टीम आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान क्रिकेट संघ महालुंगी अशी लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या इनिंग नंतर आपण पाहिलं तर रिडगर टीमने धावा बनवल्यात त्या 24 बॉलवरती 35 धावा रिडगर टीमने बनवल्यात आणि इथून 24 बॉलवरती 36 धावसंख्येची गरज आहे ती जय हनुमान महालुंगी टीमला. सलामीची जोडी मैदानात आली आहे ती महालुंगी टीमची. अमोल भाग्यवंत आणि निकेश घागस. 4 ओव्हरची असेल मॅच. आपण पाहतोय पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे.
फिल्डिंगची रचना पूर्णपणे आपण पाहिली तर 2 फिल्डर हे 30 सर्कलच्या आपल्याला बाहेर पाहायला मिळतील. 9 फिल्डर हे 30 सर्कलच्या आतमध्ये. पाबंदीचं षटक असेल. कोणता गोलंदाज रिडगर टीम कडून गोलंदाजीची सुरुवात करेल ते आपल्याला पाहावं लागेल. 24 बॉल 36 धावसंख्येची गरज आहे. तर शुभम तोपर्यंत आपण टॉस करून घेऊया. दोन्ही कॅप्टन इथे आलेत. या व्यासपीठावर दोन्ही कॅप्टन लगेच. सन्माननीय पंकज शेख यांना मी विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेक करावी. सन्माननीय प्रकाश शेख यांना मी विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करावा. चला स्पर्धेचे आयोजक वंटी शिल्के आपण 2 मिनिटे या ठिकाणी या. तर टॉस इथे झाला आणि नाणेफेक जिंकले कोंडले संघाच्या कॅप्टन. बोलूया मॅच कडे. आणि शिवन सईच्या कॅप्टन शिवन सईच्या कॅप्टनने खरं तर हा टॉस जिंकलाय. त्यांचं देऊया आपण शुभेच्छा. हॅलो हॅलो ब्लॅक ट्रॅक नाही रे मुलगा. कुठला टीम नंतर सांगू बरं. आता नंतर ऍड करू दे. आता मध्ये पॅनल्टी लागली. चला 1 धावेची पॅनल्टी दिली गेली आहे ती रिडगर टीमला. ट्रॅक मुलं ट्रॅक ब्लॅक ट्रॅक कंपल्सरी राहील हा या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळं हा ड्रेस कोड सेम असेल. कोणताही ड्रेस कोड असू द्या अगदी सेम पाहिजे सर्व खेळाडूंचा. सन्माननीय गणेशजी खाणे यांच्याकडून षटकारासाठी प्रत्येक 6 साठी का 500 रुपयाचं प्राइज आलंय. महालुंगी टीमसाठी गणेशजी खाणे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. 17ला सुरुवात होती. गोलंदाजी मार्कवरती चिंचवली विलेज जैन कडून गोलंदाज रिशू भोपियाला आहे. फर्स्ट बॉल. 24 बॉल 36 ची गरज. पहिलाच बॉल मागच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. थोडासा शरीराच्या अगदी जवळून चेंडू चाललाय. पहिला चेंडू आलाय डॉट. चांगल्या चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली आहे. 24 बॉल 36 धावसंख्येची गरज. अर्थातच आपण रन रेट पाहिला तर 9.00च्या रन रेटनं धावा बनवायच्या आहेत. तर सेकंड बॅटिंग करत असताना जय हनुमान महालुंगी टीमला. पॉवर प्लेचं षटक P1चं षटक आपण मैदानावरती पाहतोय. यावेळेला मात्र हुक केलाय मागच्या बाजूने. फार चांगला फटका पाहायला मिळाला आहे. बॉल थांबणार नाहीये. 1 बाउन्स जाईल सीमा पार. येईल या इनिंग मधील हा पहिला चौकार. चांगला फटका पाहिला आपण तो फलंदाज निकेश घागतच्या बॅटमधून. चौकार आलाय. चौकारानं डावाची सुरुवात केली आहे. 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये मी तर म्हणेन की 10-15 धावा जरी आल्या तरी सफिशियंट आहेत. कारण एवढी मोठी टोटल नाहीये. 9.00च्या सरासरीनं धावा घ्यायच्या आहेत. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर त्यानंतरचा चेंडू आपण पाहिला मागच्या बाजूने खेळला. अगदी फाईन लेग आणि डी फाईन लेगच्या वरून मात्र चेंडू सीमा पार गेलाय. यावेळेला मात्र फार चांगला फटका कट केलाय. टपली मारली आहे बॉलला. कव्हर एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर मात्र बॉलपर्यंत पोहोचतोय. 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावसंख्येच्या बरोबरीनं धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या होईल ती बिनबाद 6 धावा. बिनबाद 6 चांगली सुरुवात 3 बॉलवरती म्हणता येईल ती महालुंगी टीमची.
पॉवर प्लेचं षटक. 2 फिल्डर अगदी आपण पाहिले तर समोर आहेत, एक लॉंग ऑन एक लॉंग ऑफला. अगदी आउटसाईड ऑफ स्टंप आपण पाहिलं तर ऑफ साईडचं आणि लेग साईडचं सर्व क्षेत्र रिकामं आहे. 2 फिल्डर आहेत तिसऱ्या सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. चौथा चेंडू राईट आर्म राहू द विकेटनं. यावेळेला मात्र अखूट टप्पाचा बॉल जास्त उसली दिली होती बॉलला, बॅटची कट लागली आहे. मागच्या बाजूने बॉल पुढे जाईल, सीमा पार येईल. या 17तील या इनिंग मधील हा दुसरा चौकार. थँक्यू डीजे. 2 चौकार आलेत ते फलंदाज निकेश घागतच्या बॅटमधून. चांगली सुरुवात झाली आहे ती महालुंगी टीमची. विदाऊट विकेट अगदी सलामीची जोडी मैदानात आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती अमोल भाग्यवंत याला आपण पाहतोय. अजूनपर्यंत एकाही चेंडूचा सामना केला नाहीये. 4ही चेंडू निकेशनं फेस केलेत आणि 4 चेंडूवरती धावा बनवल्यात त्या 10. सुरुवात चांगली झाली आहे ती महालुंगी टीमची. नेक्स्ट बॉल. हो, वेगाने प्रत्युत्तर. वेग पहा, भन्नाट वेग पाहायला मिळाला या बॉलवरती. कमबॅक केलं जाते गोलंदाज रिशू भोपीच्या माध्यमातून. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल नंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 10. शेवटचा बॉल. या ठिकाणी देखील आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. फिल्डर आहेत, थोडीशी चुकी झाली आहे. पायावरती बॉल लागून अगदी पुढे गेलाय, परंतु बॅकअप चांगला मिळालाय. 1 सिंगल रन शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळेल. पहिलं षटक संपलंय. पॉवर प्ले 1चं षटक मात्र समाप्त झालंय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस जय हनुमान क्रिकेट संघ महालुंगीची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 11 धावा विदाऊट लॉस. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतो 11 धावा धावफलक्यावरती. सलामीची जोडी मैदानात आणि खऱ्या अर्थाने एक जमेची बाजू आहे. ओपनिंगची पेर मैदानात चांगला खेळ करते. एक शेवटच्या बॉलवरती 1 सिंगल रन. हा पॅनल्टीची 1 धाव ऍड करा त्यात, म्हणजे टोटल 12 धावा धावफलक्यावरती लागल्यात. 12 धावा धावफलक्यावरती लागल्यात. इथून आपण पाहिलं तर 36 धावसंख्येची गरज होती 24 बॉलवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्यात आणि आता 18 चेंडू बाकी आहेत आणि गरज येते. सन्माननीय नरेश शेठ पवार साहेबांचं इथे शुभागमन झालंय. माथाडी कामगार संघटना अध्यक्ष आणि त्यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं आपण सहर्ष हार्दिक स्वागत इथे करूया. चला, 18 चेंडू बाकी आहेत. गरज आहे 24 धावसंख्येची. अगदी कमी धावसंख्या जरी चेस करायची असली, गोलंदाजीच्या ताकदीवरती आता रीटघर टीमला हा सामना जिंकण्याची कमबॅक करण्याची गरज आहे. दुसरं षटक होईल स्टार्ट. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज समाधान भोपीला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. दोन्ही एंड आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. अगदी पहिला एंड आपण पाहिला तर चिंचवली विलेज एंड, दुसरा एंड आपण पाहतो खानाव एंड. दोन्ही एंड दुसऱ्या एंडला होईल सुरुवात. पॉवर प्लेचं षटक मात्र संपलंय. आता फिल्डिंगची रचना पूर्णपणे ओपन असेल. 5 फिल्डर आहे तिसऱ्या सर्कलच्या बाहेर. पहिला बॉल, फर्स्ट बॉल. पहिला चेंडू चांगल्यारीत्या डिलिव्हर झालाय. मिड ऑन कडे चेंडू जात असताना मिळेल ती एक अवघी सिंगल रन. सिंगलच्या साह्यानं स्ट्राईक रोटेशन आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या होईल ती 13 धावा. तर सन्माननीय नरेश शेठ पवार यांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आसनाधीश बाबा आणि अगदी बघू शकता सन्माननीय हरिभक्त परायण रमेश बुवा निंबाळकर यांचे इथे शुभागमन झाले. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. पहिला चेंडू खेळण्यासाठी आता स्ट्राईक एंडवरती आपण अमोल भाग्यवंताला पाहतोय. अगदी 7 बॉल झालेत. नॉन स्ट्राईक एंडवरती होते. प्रतीक्षा होती स्ट्राईक एंडची आणि आता स्ट्राईक एंडवरती आलेत. 13 चेंडू बाकी आहेत. 23 ची गरज आहे. गोलंदाज समाधान भोपी संघाकडून दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक. हा चेंडू लेट कट करण्याचा प्रयत्न. अगदी समोर टाकला होता बॉल. हलक्या त्यानं ड्राईव्ह केला बॉलला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जात असताना चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. सिंगलपेक्षा जास्त काही नाही आहे. अगदी सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या स्थितीला आपण पाहतो महालुंगी टीमच्या माध्यमातून चालू आहे. त्यांच्या खेळाडूंना फलंदाजांना माहिती आहे की अगदी धावा कमी आहेत. हलक्या गतीनं धाव फलक जरी पुढे सरवलं, एखाद मोठा फटकामध्ये जर आला तर सामन्यामध्ये आपण नक्कीच फ्रंट फूटवरती आहोत. कुठलीही रिस्क घ्यायला त्या सध्याच्या स्थितीला ते खेळाडू तयार नाही आहेत. धावसंख्या पोहोचेल ती 14 वरती. यावेळेला खूप चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी व्ही आकारामध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॉल जाईल सीमा पार येईल. या इनिंग मधील हा तिसरा चौकार. त्यासोबत आपण मान्यवर बघतो महालुंगी गावचे सन्माननीय रघुनाथ पाटील साहेबांचे ते शुभागमन झाले. त्यांचं
सहर्ष हार्दिक स्वागत आणि हरिभक्त पारायण रमेशजी निंबाळकर यांचं देखील इथे शुभागमन झाले. त्यांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आणि खूप चांगलं खेळ मैदानात सुरू आहे. ऐकूया पुन्हा एकदा शुभमला. थँक्यू सर. चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी सेन्सिबल क्रिकेट बरोबर आता आक्रमक फलंदाजी देखील पाहायला मिळाली. ती फलंदाज निकेश घागतची 8 बॉल आतापर्यंत सामना केला 8 बॉलचा आणि 17 धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय. माफ करा 16 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. एक पेनल्टीची धाव आहे, माफ करा. 15 चेंडू आणि 18ची गरज आहे. अर्धलक्ष मित्र म्हणून कंप्लीट केलंय ते महालुंगी टीमनं. अजून इथून देखील अर्धलक्षाची गरज आहे. अर्धलक्षाचा पाठलाग करायचा आहे. चला मॅच ऑन करा. 15 बॉल आणि 18ची धावसंख्येची गरज आहे. चांगली सुरुवात सध्याच्या स्थितीला निकेश घागतच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 8 चेंडू आणि 17 वरती तो फलंदाजी करतोय आपण पाहिलं तर. आणि अमोल भाग्यवंतने 1 चेंडूचा सामना केलाय. 1 बॉलवरती 1 धाव तण बनवली आहे. चला मॅच ऑन ठेवा, मॅच चालू करा. विनंती असेल आपण मॅच चालू ठेवा, मॅच थांबवू नका, कारण आज पहिली रात्र आहे. स्पर्धेचा उद्घाटनाचा सोहळा देखील पार पडलाय. चला बाहेरून चला फिल्डिंग लावून घ्या. रीडघर टीम आपणास विनंती आहे, आपण फिल्डिंग लावून घ्या. 15 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. मॅच थांबवू नका, फिल्डिंग लावून घ्या लगेच. परत एकदा विनंती आहे, मॅच चालू ठेवा. मॅच मध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय आणू नका. चला एक प्लेयर आपण पाहिलं मैदानातून थोडंसं बाहेर गेला, त्यामुळं 1 धावांची पेनल्टी या टीमला देखील दिली गेली आहे. पेनल्टीच्या धावा आता मायनस झाल्यात. दोन्ही टीमला 1-1 धावांची पेनल्टी आपण पाहिली आहे. चला 15 बॉल 18ची गरज होती. 1 धावाची पेनल्टी आपण ऍड करू. 15 चेंडू आणि मग 19ची गरज आहे. समाधान भोपे या गोलंदाजी मार्कवरती. नेक्स्ट बॉल. हो, गतीमध्ये चेंडू पाहायला मिळाला. मागच्या बाजूने फर्स्ट स्लिपच्या दिशेने चेंडू जात असताना चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. सिंगल धाव या चेंडूवरती पाहायला मिळेल. सिंगलच्या साह्यानं धावसंख्येत होईल बदल, धावसंख्या होईल ती. चला 14 चेंडू आणि 18ची गरज. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, चांगला फटका पाहायला मिळाला. फिल्डर होते फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल जाईल सीमा पार, मिळेल हा चौकार. चांगला फटका, चांगली फलंदाजी. सुरुवात आपण पाहिली तर निकेश घागतनं चांगली केली आहे. 9 बॉल आणि 17 वरती तो फलंदाजी करतोय आणि आता अमोल भाग्यवंतने देखील चौकार चढवलाय. चौकाराच्या साह्याने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 22 आकड्यावरती आणि इथून आता 13 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 14 धावसंख्येची गरज. 13 चेंडू 14ची गरज. सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर जय हनुमान महालुंगी हा संघ सध्या तरी 1 पाऊल पुढे आहे, कारण त्यांची चांगली फलंदाजी चालू आहे. विदाऊट लॉस ही सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय.
शेवटचा बॉल समाधान भोपी. कट करण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणाला बॅटचा फ्लो ओपन केलाय. मागच्या बाजूने थर्डमॅन आणि शॉट थर्डमॅनच्या चेंडू दिशेने चेंडू जाईल सीमा पार. शेवटच्या बॉलवरती येईल हा चौकार. थँक्यू सो मच डीजे. शेवटचे 2 चेंडू आणि दोन्ही चेंडूवरती चौकार आलेत. धावसंख्या झाली आहे ती 26. 12 चेंडू इथून बाकी असतील आणि गरज आहे ती 10 या धावसंख्येची. तर ज्यांच्या आपण प्रतीक्षा करत होतो त्यांचं शुभागमन इथे होत असताना विचुंबा गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि राजकीय क्षेत्रामधील मोठं नाव माजी सरपंच सन्माननीय श्री बलिराम पाटील साहेबांचे इथे शुभागमन होत असताना आपण मनपूर्वक त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. विचंब गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि क्रिकेटला आपला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व आणि राजकीय वसा जोपासणारे हे राजबिंड प्रतिनिधी सन्माननीय माजी सरपंच बलिरामजी पाटील साहेबांचे इथे शुभागमन झालंय. त्यांना मी विनंती करेन की साहेब आपण आसनाधीस्थ बाबा आपलं पुन्हा एकदा आम्ही स्वर्गीय दशरथजी पुंडलिक शेळके चषकाच्या माध्यमातून व माजी सदस्य श्री सुनील शेळके चषकाच्या माध्यमातून आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत इथे करत आहोत. गेम ऑन. चला 2 ओव्हर नंतर 26 धावा धावफलक्यावरती झाल्यात त्या महालुंगी टीमच्या. इथून 12 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ती 10 धावसंख्येची. अगदी 5.00च्या सरासरीनं आता धावगती बनवायची आहे. 2 ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी सलामीवीर फलंदाजाकडून झाली आहे. निकेश 17 वरती खेळतोय आणि त्याचा साथी फलंदाज अमोल 2 चौकारांनिशी आपण पाहतो 9 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. निकेश आहे स्ट्राईक एंडला. तिसऱ्या षटकासाठी आयुष भोपी आलाय. पहिलाच बॉल अकूट टप्प्याचा पाहायला मिळालाय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न लेगस्टंप बोर्ड चेंडू जात असताना निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डॉट बॉल पाहायला मिळेल. 11 चेंडू आणि 10ची गरज. चांगली फलंदाजी सलामीची जोडी मैदानात ही एक जमेची बाजू आहे ती महालुंगी टीमची. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंज आपल्याला पाहायला मिळाला. अगदी स्क्वेअर लेग त्यानंतर डीप मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर अशी फिल्डिंगची रचना आखली आहे ती रीडगर टीमनं. 11 चेंडू आणि 10ची गरज. गोलंदाज तयार आहे. आयुष भोपी राईट मोर द विकेटनं. सुरेख चेंडू फार चांगली गोलंदाजी. कमबॅक करावं लागेल आता. आयुषवरती जिम्मेदारी आहे रीडगर टीमची कारण 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा आल्यात. 26 धावा 2 ओव्हरमध्ये आल्यात आणि 36 धावा संख्येचा पाठलाग करत असताना 26 धावा म्हणजे भरपूर धावा आहेत. इथून जर आता सामना वाचवायचा असेल तर निश्चितपणे जिम्मेदारी आयुषला स्वतःच्या खांद्यावरती घेऊन गोलंदाजी करावी लागणार आहे. 10 चेंडू इथून बाकी आहेत आणि 10 धावा संख्येची गरज. 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळालेत. निकेश स्ट्राईक एंड वरती आहे. यावेळेला फटका फसलाय. बॉल मात्र हवेत. फिल्डर झेल घेण्याचा प्रयत्न करतायत. झेल ड्रॉप झालाय. आता चुकी करून चालणार नाहीये. सध्याच्या स्थितीला तरी चुकीला माफी नाहीये कारण अशा धावा तुम्हाला सेव्ह कराव्या लागतील. 10 बॉल 10ची गरज म्हटली तर बॉल टू रन समीकरण होतं. झेल उडाला होता. फिल्डर बॉलपर्यंत आले देखील होते परंतु शेवटच्या क्षणाला झेल मात्र ड्रॉप झालाय आणि ड्रॉप झाल्यानंतर झेल आपण पाहिलं तर 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातात निकेश आणि अमोलच्या माध्यमातून. 2 धावे संख्येच्या मदतीने 28 टीमची टोटल झाली आहे. 9 चेंडू बाकी आहेत आणि 8 धावा संख्येची गरज. चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी चालू आहे. फुल टॉस बॉल होता. कनेक्शन प्रॉपर नाही आहे. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. सिंगल रन या चेंडूवरती पाहायला मिळेल. सिंगलच्या साह्याने स्ट्राईक रोटेशन देखील झालंय. अमोल आता आपण स्ट्राईक एंडवरती पाहू आणि धावा संख्या होईल ती 29. 8 बॉल बाकी आहेत आणि 7ची गरज. 4 चेंडूवरती आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपण आयुष भोपीची पाहिली आहे. 3 धावा फक्त खर्च केल्यात आणि 3 ही धावा आपण पाहिल्या तर मागील बॉलवरती झेल ड्रॉप झाली होती तेव्हा 2 धावा मिळाल्यात. अर्थातच चांगली गोलंदाजी आयुषने केली आहे. 8 चेंडू आणि 7ची गरज. अगदी रनअप मध्ये आपण पाहिलं तर लांब लचक रनअप आपल्याला पाहायला मिळतो या गोलंदाजाचा. अकूट टप्पा कॉमेंट्री बॉक्स आमच्या दिशेने ठोकलाय षटकार. फार चांगला फटका लगावला फलंदाज अमोलला. बॉल मात्र जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येईल हा दणदणीत षटकार.
थँक्यू डीजे. स्कोर इज लेवल नाव. दोन्ही टीमनं 35 धावा आतापर्यंत बनवल्यात, परंतु इथून कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे विजयासाठी आपण पाहिलं तर 1 धावसंख्येची गरज. 7 चेंडू 1 धावसंख्या. अगदी आपण पाहतोय एकतर्फी सामना, वन साइडेड मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न झाले नाहीयेत खऱ्या अर्थाने रेडगर टीमच्या गोलंदाजीच्या बाजूने. विरोधात आपण पाहिली तर चांगली फलंदाजी पाहिली आपण ती महालुंगी टीमच्या खेळाडूंची. 1 धाव अजून पाहिजे. 7 बॉल बाकी आहेत या षटकातील. हा शेवटचा बॉल. गोलंदाज तयार. शेवटचा चेंडू बाट चिकट. मागच्या बाजूने बॉल थांबणार नाहीये. जाईल सीमा पार. सामना होईल फिनिश. सामना जिंकलाय तो आपण पाहिलं तर जय हनुमान क्रिकेट संघ महालुंगी टीमनं. तर मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे आपण तोपर्यंत बोलूया. तर मी आमंत्रित करतो ज्यांचं नुकताच शुभ आगमन झालं, विचुंबळसारख्या एक श्रीमंत ग्रामपंचायतीवर एकेकाळी ज्यांनी सरपंच होण्याचं भाग्य ज्यांना लाभलं ते सन्माननीय आदरणीय बळीराम शेठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे आपण करणार आहोत. त्यासोबत सन्माननीय आमचे